नमस्कार, एमएन न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत। मी आशा वर्मा। गुरुजी ह.भ.प. जानकीराम अण्णा जगताप यांनी लिहिलेल्या तालचक्र या पुस्तक प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न। या पुस्तकाचे प्रकाशन जगविख्यात तबलावादक गुरु तालयोगी पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर, सुरमणी पंडित विजय बक्षी, जगविख्यात तबलावादक पंडित रामदास पळसुले, ह.भ.प. विजय महाराज जगताप, पंडित शारंगधर साठे, उद्योजक सुनील भाऊ मारणे, माजी सभापती बाळासाहेब चांदेरे, आदर्श नेते शांताराम दादा इंगवले, जिल्हा परिषद सदस्य शंकरभाऊ मांडेकर, इतर अनेक मान्यवर कलाकार उपस्थित होते। या दैदिप्यमान सोहळ्यात पंडित शंकर गरुड यांचे गायन झाले। तबलावादक पंडित सत्यजित दादा तळवलेकर यांचे तबलावादन झाले। पाहूया या बाबतचा स्पेशल रिपोर्ट। त्यांना माझा नमस्कार।
आपण बहुसंख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. मला व्यासपीठावरून बोलायची सवय नाही आहे, पण आज आपल्यासमोर धाडस करतो, त्याबद्दल मी आपली आधीच क्षमा मागतो. मागील काही वर्ष विद्यार्थ्यांना शिकवत असताना तबल्यातील काही विषय, उदाहरणार्थ व्याख्या, लक्षणे, तियाई, चक्रधार, लयलयकारी, तबला इतिहास, रियाज अशा मुद्द्यांवरती विचार करत असताना मला जे काही सुचले ते मी मांडत गेलो, पण ते मात्र नोट्सच्या स्वरूपात होते. मागील 3-4 वर्षापासून हे सर्व एकत्रित करून त्याला पुस्तकाचे स्वरूप द्यावे अशी इच्छा होती व ती आज सद्गुरूंच्या कृपेने पूर्ण होत आहे. या पुस्तकासाठी मला आदरणीय तालयोगी पंडित सुरेशजी तळवळकर गुरुजी, सूरमणी पंडित विजय बक्षी सर, पंडित रामदासजी पळसुळे, पंडित उमेश मोगे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन व आशीर्वाद लाभले आहेत. या पुस्तकासाठी पंडित रामदासजी पळसुळे यांची प्रस्तावना लाभली हे मी माझे परम भाग्य समजतो. त्याचप्रमाणे माझे मित्र प्राध्यापक निलेशजी कळीकर यांचे मला प्रूफ रिडिंगसाठी मोलाचे सहकार्य लाभले व पुस्तकाच्या DTPचे काम श्री शशिकांत गंगापूरकर यांनी उत्तमरित्या केलेले आहे. माझ्या विद्यार्थिनी कुमारी सलोनी संतोष मारणे व वैभवी मारणे यांची मला पुस्तक लिखाणासाठी खूप मदत झालेली आहे. यांचा मी आभारी आहे. हे पुस्तक माझे गुरु पंडित रामदासजी भोयर गुरुजी व पंडित मिलिंदजी पोटे सर यांच्या चरणी समर्पित करतो. मला आशा आहे की हे पुस्तक तबला साधकांना उपयुक्त ठरेल. धन्यवाद. रामकृष्ण. सुधारण्यासाठी संगीताचा उपयोग होतो म्हणून त्या आधारे तो कसा होतो, मनाचं कॉन्सन्ट्रेशन कसं होतं. साक्षात भगवान शिवाने पार्वती मातेला मनोलयाची 1.25 लाख साधने सांगितलेली आहेत. योग तारावलीमध्ये अन्वयाचा उल्लेख आलेला आहे. हठयोग प्रदीपिकेमध्ये मनोलयाची कारणं, मनोलयाचे उपाय सांगितले, 1.25 लाख उपाय. आणि त्याच्यामधला सर्वात प्रभावी मार्ग कोणता असं भगवान शिवाला विचारल्यानंतर नादानुसंधानमेकम समाधिमेकम मन्यामहे मान्यताम लयानाम, मनोच्या लयाची मनोलयाची सर्वात उत्कृष्ट आणि सर्वात मोठी साधना कोणती असेल तर ती नाद साधना आहे. नाद साधनेने मनोलय होतो. तो मनोलय म्हणजेच त्या मनाची जी चलबिचल चाललेली असते ती थांबवणं. मनाची चलबिचल खूप असते, मन एका जागी थांबत नाही. ज्ञानदेवांनी तर सुंदर सांगितलं की संकल्पोनी सृष्टी रची, सवेची विकल्पोनी मडी, मनोरथाचे अवतरंडी उतरी रची. हे असं मन आहे आणि ते मन सतत डिस्टर्ब होत असतं. आणि आता तर त्यांनी अजून आपल्याला डिस्टर्ब करावं म्हणून आपण एक स्वतंत्र स्वीय सहाय्यक पण नेमलेला आहे. तो स्वीय सहाय्यक जवळ असतो, त्याला सायलेंट केला तरी तो खालून वाचतो आणि आपल्याला जाणीव करून देतो कशाला कॉन्सन्ट्रेट करतो, बघ ह्याचा कॉल, त्याचा मेसेज, ह्याचा व्हॉट्सअप आले. ही मनोलयाची जी अवस्था असते तो मनोलय करण्यासाठी नाद साधना अत्यंत उत्तम हे काम करतं. आणि त्या दृष्टीने मला असं म्हणता येईल की आम्ही दोन्हींचा बॅलन्स खूप चांगला साधलेला आहे. आमची मुलं या दोन्ही क्षेत्रामध्ये उत्तम काम करतायत. आपल्याला आश्चर्य वाटेल, लोणावळ्याला मनशक्ती नावाचं केंद्र आहे. त्यांनी मनाच्या कॉन्सन्ट्रेशनशी रिलेटेड अनेक प्रकारच्या परीक्षा यंत्राद्वारे, कॉम्प्युटराइज ॲप्लिकेशन्सच्या द्वारे केलेल्या आहेत. मी आमच्या सगळ्या मुलांना बस करून तिथे घेऊन गेलो होतो. सगळ्यांच्या चाचण्या घेतल्या. सगळ्यांच्या चाचण्या घेऊन थोडा वेळ त्यांच्याबरोबर धावून पळून मी एका ठिकाणी जाऊन कॉफी घेत बसलो होतो. त्या सेंटरचे हेड पळत आले. ते म्हणाले तुमचे प्रमुख कुठे आहेत? त्यांनी दाखवलं, हे आहेत दादा. ते म्हणाले सगळ्यांचे रिझल्ट अमेझिंग आहेत. सगळ्या मुलांची कॉन्सन्ट्रेशनची लेवल खूप हाय. आज जे अनेक लोक येतात पण मी हे पहिल्यांदा पाहतोय, असं कसं काय होऊ शकतं? त्यांना सांगितलं ही सगळी मुलं संगीताचा अभ्यास करतात. संस्थेचे याही पुढे अनेक उपक्रम आहेत. संगीताचं शिक्षण देत असताना आम्ही मुलांनी अभ्यास कसा करावा,
बाकीच्या कलागुणांमध्ये कसं पुढे यावं, शालेय शिक्षण कसे पद्धतीने उच्च प्रकारचं घ्यावं. मला माझ्याबरोबर सहमत असणारे शांताराम मामा आहेत, शंकर भाऊ आहेत, आमचे शांताराम दादा आहेत. दादा, मारणेवाडीतली मुलं आज IAS व्हायचं दादा म्हणून माझ्याकडे येतात. मला IAS व्हायचं. मी लहान असताना तर असं कधी ऐकलं नव्हतं. IAS हे नावच नव्हतं ऐकलं. पण आता मुलं माझ्या मागं लागलेत, आम्हाला IAS व्हायचंय दादा, तुम्ही सांगाल तसं करू, आत्तापासून प्रयत्न करू. हे त्या आमच्या संस्कारांचं यश आहे असं मला नक्की म्हणता येईल. अशा ठळक घडामोडी पाहण्यासाठी MN न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.